खरं सांगायचं म्हणजे अनेक वर्षांपासूनची ही नाशिक पुणे रेल्वेची मागणी आहे। मागच्या काळामध्ये हा रेल्वेचा मार्ग जेव्हा बदलण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून झाला, खरं तर ही महारेलची रेल्वे होती, ती नंतर सेंट्रल रेल्वेकडे गेली, म्हणून हा प्रश्न राज्य सरकारशी संबंधित आहे। आणि म्हणून ज्यावेळेस ती सेंट्रल रेल्वेकडे गेली तेव्हा त्याची अलाइनमेंट बदलली। माननीय सीएम साहेबांचा याच्यामध्ये सविस्तर अभ्यास आहे, अनेक वेळा त्यांच्याशी चर्चा झाली आहे। पण ज्या जीएमआरटीचं कारण सांगून माननीय मुख्यमंत्री साहेब की कारण दिलं जातं की बदलावा लागेल ट्रॅक, त्या जीएमआरटीचं माहितीच्या अधिकारात आलेलं आमच्याकडे उत्तर आहे। आणि त्याच्यात स्पष्टपणे जीएमआरटीने सांगितले की अशा पद्धतीचं कुठलंही आमच्याकडून टेक्निकली त्यांनी चेकसुद्धा केलेलं नाही। आणि म्हणजे जर त्याची माहिती जीएमआरटीने अजून दिली नाही की आम्हाला हरकत आहे किंवा नाही, तर कशा पद्धतीने त्याचं कारण सांगितलं जातं हा खऱ्या अर्थाने प्रश्न आहे। माननीय सभापती महोदय, माझी सभागृहाच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की अनेक आंदोलनं आता त्या ठिकाणी चालू आहेत। रास्ता रोकोचं समृद्धीचं रास्ता रोकोचं आंदोलन देखील पुकारलं होतं लोकांनी, परंतु आपण त्याला स्थगित केलं। अनेक आंदोलनं, अनेक कृती समित्या तयार झालेल्या आहेत। खरं तर आज आदरणीय स्वर्गीय अजितदादा पवार आपल्यामध्ये नाहीत, परंतु अजितदादांचं देखील एक स्वप्न होतं की हा नाशिक पुण्याचा रेल्वे मार्ग सरळ मार्गाने झाला पाहिजे। दादांनी त्यासाठी प्रचंड प्रयत्न केला होता। हा रेल्वे मार्ग सरळ मार्गाने होणं ही दादांना देखील एक प्रकारे श्रद्धांजलीच खरं तर असणार आहे। आणि म्हणून माझी सीएम साहेब आपल्याला एक विनंती आहे की विनंती वजा प्रश्न आहे की या संदर्भात जे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या आणि ज्या कृती समित्या गावोगाव आता तयार झाल्या त्यांच्या काही 2-4 प्रतिनिधींच्या उपस्थितीत नाशिक पुणे सरळ मार्गाने रेल्वेच्या संदर्भात, त्याचबरोबर नाशिक पुणे औद्योगिक महामार्ग पण जो आपण एमएसआरडीसीच्या माध्यमातून प्रस्तावित केलेला आहे त्याला गती देण्याच्या दृष्टीने काही बैठक आपण आपल्या उपस्थितीत जर ठेवली तर अधिवेशन संपण्याच्या आत, तर निश्चित मला खात्री आहे की याच्यातून मार्ग निघेल आणि आम्हाला न्याय मिळेल।